नमस्कार, मी डॉक्टर वैशाली। जर तुम्ही PCODमुळे काळजीत असाल किंवा PCOD सारखा होत असेल आणि खूप वेगवेगळ्या गोळ्या खाऊन पण PCOD कमी होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की होमिओपॅथीमुळे PCOD कसा बरा होतो। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात अगोदर समजून घ्या की कोणत्या केसेसमध्ये होमिओपॅथी ट्रीटमेंट मिळाली तर PCOD 100% कमी होईल। तर नंबर 1 अशी केस ज्यामध्ये PCOD होतोय पण दोन्ही ओव्हरीमध्ये दिसतोय। जेवढ्या वेळा होतो तेवढ्या वेळा दोन्ही ओव्हरीमध्ये दिसून येतो। नंबर 2 अशा केसेस ज्यामध्ये कधी एकामध्ये तर कधी दुसऱ्यामध्ये होतो। नंबर 3 अशा केसेस ज्या आमच्याकडे कंप्लेंट्स घेऊन येतात की जोपर्यंत ट्रीटमेंट घेतली तोपर्यंत PCOD कमी झाला किंवा काहीच दिवस कमी झाला। नंबर 4 ज्यांना कन्सीव्ह होत नाही म्हणजेच प्रेग्नन्सी राहत नाही। नंबर 5 ज्यांना प्रेग्नन्सी राहते पण सारखे ॲबॉर्शन होते। तर तुमच्या लक्षात आलं असेल की PCOD हा फक्त रोग नाही तर हा खूप साऱ्या गोष्टींवर अफेक्ट्स करतो। तर यामध्ये मदत करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये खूप लिमिटेड ट्रीटमेंट आहे, पण होमिओपॅथीमध्ये सगळ्या गोष्टींवरती आणि सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आहे। आता तुम्हाला लक्षात येईल की होमिओपॅथीची का ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे। का तर फक्त होमिओपॅथीनेच PCOD कमी होतो। इनफर्टिलिटी असेल म्हणजेच PCODमुळे प्रेग्नन्सी राहत नसेल तर यामध्ये होमिओपॅथीसारखी दुसरी ट्रीटमेंट असूच शकत नाही। हार्मोनल कंप्लेंट्स असतील तरीही होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट दिली जाते। हां, हे मात्र खरं आहे की तुम्ही तुमचं वजन कमी नाही केलं किंवा डाएटकडे लक्ष नाही दिलं, बॉडीकडे लक्ष नाही दिलं तर PCOD फिरून होईल। तर आता तुमचा प्रश्न असा असतो की किती दिवस ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे PCOD कमी होण्यासाठी। तर हे डिपेंड असते तुमची केस कशी आहे। जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांची डिटेल्समध्ये माहिती घ्यावी लागते, त्यांचे रिपोर्ट्स लागतात, कधीपासून होतं याची हिस्ट्री लागते। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच कमीत कमी 5 ते 6 महिने मेन्स्ट्रुअल सायकलपर्यंत PCODची ट्रीटमेंट होमिओपॅथिक डॉक्टरकडून तुम्हाला घ्यायलाच पाहिजे। होमिओपॅथीमध्ये प्रत्येक लक्षण लक्षात घेऊनच ट्रीटमेंट दिली जाते। त्यामुळे कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली तर ती 5 ते 6 महिने घ्यावीच लागते। आता येऊया सगळ्यात मोठ्या मुद्द्यावर की अशी कोणती होमिओपॅथी मेडिसिन आहेत की जी PCODवरती इफेक्ट करतात। सगळ्यात इफेक्टिव्ह मेडिसिन ॲपिस मेलिफिका। यामुळे वजन कमी होते, PCOD कमी होतो, हात पायावरची सूज कमी होते। दुसरे मेडिसिन आहे पल्सेटिला, जे की हार्मोनल डिस्टर्बन्स किंवा मेंटल डिस्टर्ब असतील किंवा ब्लिडिंग जास्त होत असेल किंवा गाठी पडत असतील किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल त्यांच्यासाठी हे औषध खूप इफेक्टिव्ह आहे। तिसरा आहे तुझा ऑक्सिडेंटॅलिज। हे एक असं औषध आहे की ते आपण रिपीट घेऊ शकत नाही, कारण हे औषध एकदाच दिले तर PCOD पूर्ण कमी होतो। ही औषधे सोडून पण आपण अजून दुसरीही ट्रीटमेंट देऊ शकतो, जसं की लॅकेसिस, कालिब्रूम, कोलोसिंथ। पण ही औषधे पेशंटला समजून घेऊनच किंवा त्यांच्याशी बोलूनच द्यावी लागतात। अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।